मग सर्वोच्च न्यायालयाने काय म्हणाले की राज्यांना अधिकारच नाही. मग याचा अर्थ तुम्ही संसदेतले सदस्य, महाराष्ट्रातले एवढे मोठे सदस्य आहेत, का मराठा आरक्षणाच्या बाजूने बुडले नाहीत? 58 मोर्चे त्यावेळेला झालेले होते, एवढी मोठी तीव्रता होती, एवढी मोठा आक्रोश होता, तरी देखील आपण या संदर्भामध्ये बोलत नाही. मग हे लोकप्रतिनिधी ज्या पवित्र सभागृहामध्ये जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडायची असते, जनतेच्या समस्याचे निराकरण करायचं असतं, जनतेच्या दुःखावरती फुंकर घालायचं असतं आणि न्याय प्रस्थापितासाठी आपल्याला झटावं लागतं, झगडावं लागतं, बोलावं लागतं आणि कायदे पारित करून घ्यावं लागतं, सरकारला जागा करावं लागतं. ही भूमिका विरोधी पक्षाची असते, सत्ताधारी पक्षाची असते. खरं तर मला असं वाटतं की या देशामध्ये लोकशाही का नावालाच आहेत का? कारण ब्रिटनमध्ये आम्ही जेव्हा बघतो तेव्हा कोणत्याही सभागृहातला जो सदस्य असेल, कोणत्याही सभागृहातला सदस्य असेल तर त्याला कोणत्याही विधेयकामध्ये बोलण्याचा अधिकार आहे. तो पक्षाच्या विरोधात बोलू शकतो लाईनच्या, किंवा पक्षाची जी लाईन ठरलेली आहे त्याच्या विरोधात बोलू शकतो, आपलं मत मांडू शकतो, मतदान देखील आपल्या विवेकानं देऊ शकतो. आमच्या देशात तर नाहीये. तुम्ही पक्षाकडून निवडून आले तर पक्षाच्या अनुषंगानं जे पक्ष सांगेल जे चुकीचं आहे, मराठा आरक्षणावर बोलायचं नाही बोलणार तुम्ही. ही लोकशाही म्हणायची का? अरे प्रतिनिधीच लोकशाही नाहीये, त्यांना स्वतःच्या पद्धतीनं बोलण्याचा अधिकार सभागृहामध्ये नसेल, स्वतःच्या विधेयकावर आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य नसेल, पक्षाच्या लाईन सोडून, तर लोकशाही कसली? ही तर मॅनेजिंग डेमोक्रेसी झालेली आहे. ही मॅनेजिंग डेमोक्रेसी कशाला हवीत आम्हाला? ही मॅनेजिंग डेमोक्रेसी कशासाठी? आणि मग लोकांना कोणतं स्वातंत्र्य देऊ लागलेले? तुम्हाला स्वातंत्र्य बांधलेलं आहे. आता अनुसूचित जाती जमातीला देखील आपण आरक्षण दिलं, बरोबर आहे. त्या पक्षाचे सदस्य झाले तर ते त्या वंचित घटकासाठी त्यांनी काम केलं पाहिजे ना. ते समाजाचे प्रतिनिधित्व होऊ शकत नाही, ते पक्षाच्या पद्धतीनं काम करतात. आता आठवले साहेब गेले केंद्रामध्ये, भाजप जसं सांगतं तसं काम करू लागलेले आहे, रामदासजी आठवले, आणि त्यांची कविता म्हणणंच चालू असतात जास्तीत जास्त. ठीक आहे, कविता त्यांचा छंद असू द्या, पण तुम्ही सामाजिक न्यायाचे प्रश्न ज्या तीव्रतेने मांडायला पाहिजे, पक्षाच्या विरोधात असतो, आपलं मत स्वातंत्र्य असलं पाहिजे, विधेयकाच्या विरोधात बाजूनं मतदान करण्याचा आपल्याला अधिकार पाहिजे, तर खऱ्या अर्थानं संसदीय लोकशाही आहे असं आपण म्हणू शकतो. मग ब्रिटनमध्ये हे चालतं, आपल्या देशामध्ये का चालत नाहीये? डायरेक्ट डेमोक्रेसी तर सोडूनच द्या. अरे एखादं विधेयक, आता मराठा आरक्षण आहे, एवढा वादविवाद इकडे याच्यामध्ये होतो, हेच विधेयक जनतेपर्यंत स्वित्झर्लंडमध्ये येतंय आणि सर्वांची मान्यता होते, मतदान होतं त्याच्यावरती. जर राज्यव्यवस्था एखादा प्रश्न सुटू शकत नसेल तर जनतेमध्ये जातो. जनमतसंग्रह असेल, डायरेक्ट रिकॉल सिस्टीम असेल, म्हणजे एखादा प्रतिनिधी काम करत नसेल चांगलं तर मतदान घेतलं जातं, परत त्याला बोलवलं जातं, बस आता घरी. आम्ही का नाही लागू करत हे जन्मसंग्रह? अनेक प्रयोजन आहे त्या डायरेक्ट डेमोक्रेसीचं, आम्ही का लागू करत नाहीये? लोकशाहीचा जिवंतपणा आम्हाला वाढवायचा नाहीये. काही ठराविक लोकांनी हे काम करायचं. आणि संसदेमध्ये बघितलं हो, काही ठराविक लोकांना बोलण्याचा अधिकार आहे. अनेक लोकांची ओरड आहे, घटक राज्य विधिमंडळामध्ये आहे, संसद, तुम्हीच बोलाले, बाकी लोकांचं काय? तुम्हालाच बोलावं वाटतं. लोकांचे प्रश्न बाकीच्याने कसे सोडवायचे? तुम्हीच बोललं पाहिजे. सचिव लोकच सगळे कायदे तयार करतात, अनेकांना कळत सुद्धा नाही. म्हणजे आदर ठेवून बोलतो मी संसदेचा, हे वास्तव आहे. नुसतं मी तर पाहिलं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, हा कायदा पास झाला, तो कायदा पास, कोणी वाचायला तयार नाही. हो पास झाला, हो म्हणा, हो म्हणले, होच्या बाजूनं, हो कायदा पास. काय चाललंय? अरे लोक, अनेक देशाच्या पातळीवरती, युरोप देशामध्ये, प्रगत देशामध्ये अनेक लोक जनसेवेसाठी रात्रंदिवस अभ्यास करतात, काम करतात, आणि आपलं राष्ट्र, आपला समाज, आपला देश पुढे कसा जाईल यासाठी ते काम करतात. म्हणून तुम्हाला वेतन आणि भत्ते दिलेलं आहे जनतेच्या घामातून आणि पैशातून. पण तुम्ही फक्त आपलं स्वार्थ, आपला हेतू हेच कायम ठेवण्यासाठी जर काम करत असाल तर काय फायदा आहे? अशा पद्धतीनं तुम्ही तर विधेयकच मांडणार नाहीयेत, विधेयक तुम्हाला कळणारच नाहीयेत. सचिवच विधेयक तयार करत असेल आणि तुमच्या पुढे मांडत असेल, हो म्हणा आणि हो झालं पास. कशाला तुम्हाला हे विधेयक पास करून घेतले? तुम्ही कृषी विधेयक कसे पास केले, कसे काम माघार घ्यावं लागले? आता दिल्ली सेवा याचं तुमचं कसं लगेच पास होतं? सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतरही तुम्ही निर्वाचित मुख्यमंत्र्याचे अधिकार काढून तुमच्या अंडरमध्ये घेऊ लागलेले आहे ते. मग निर्वाचित सरकारला अधिकार आहेत का? आता निर्वाचन आयोगात सुप्रीम कोर्टाने सांगितलं, मी सरन्यायाधीश राहील, एक विरोधी पक्ष नेता राहील आणि एक पंतप्रधान राहतील, तिघजण निर्णय घेऊ. दोघांमध्ये मतभेद झाला तर 3 माणूस पाहिजे. सरकार म्हणतं नाही, आमचे 2 आणि एक विरोधीचे 1. आता ही साधी गोष्ट आहे, कोणाला साधं कळेल त्याच्यात निर्णायक बहुमत कोणाचं ठरेल? असे कायदे पास करताना तुम्हाला काहीच वेळ लागत नाही. सुप्रीम कोर्टाचं तुम्ही ऐकत नाहीये.
फक्त ज्या वेळेला एखादा मराठा समाजाला, वंचित समाजाला न्याय द्यायचा असेल त्यावेळेस सुप्रीम कोर्टाकडे तुम्ही बोट करतात. ही भूमिका लोकांना कळत नाही का? आमच्यासारख्या अभ्यासकांना कळत नाही का? तर आमच्यासारख्या अभ्यासकाला कळते, मग कुठे समाजाचे प्रतिनिधी का काम करत नाही? त्यांना त्यांचा स्वार्थ आहे, कारखाने, बँका आहेत, प्रॉपर्टी आहेत. आपल्या मुलांना पुन्हा तिकीटं पाहिजेत, सुनाला पाहिजेत, भावाला पाहिजे, स्वतःला पाहिजेत, या सगळ्या गोष्टी सांभाळायच्या. म्हणून काय पडलं समाजाचं? तर अशा पद्धतीनं ही 102वी घटनादुरुस्ती झाली आणि 102व्या घटनादुरुस्तीचा जो उद्देश होता तो खऱ्या अर्थानं, हा जो उद्देश आहे तो उद्देश ह्या 102व्या घटनादुरुस्तीचा उद्देश हा खऱ्या अर्थानं पार पडू लागलेला नाही आणि तो पूर्ण झालेला आपल्याला दिसून येऊ लागलेला नाही आहे. तर ही भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे. का होऊ शकले नाहीत हे 102वी घटनादुरुस्ती? तर ही कारणं आहे त्याची. 102व्या घटनादुरुस्तीनं आता यांना सांगायला हवं होतं त्याच वेळेला की तुम्ही आता हे 50% एक्झम्पशन वारा. सगळ्याच गोष्टी तुम्ही घटनादुरुस्ती करून इंदिरा आणीतील तर बदललेल्या आहेत. 50% एक्झम का? 50%पर्यंत आतापर्यंत लाभ कोणी मिळवलेला आहे? खुल्या प्रवर्गामधला ज्या प्रगत जाती त्यानंच मिळवलेला आहे. आता शिकतं मराठा समाज कुठंतरी शिकायला लागला, कुठंतरी प्रयोजनामध्ये जाऊ लागला आणि अशा प्रकारचं ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही ते पुढे नेऊ लागलेल्या आहेत. आता मुद्दा असा आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या काही गोष्टी हे होत्या, ह्या आरक्षणासंदर्भात गेल्या होत्या, तर आरक्षणामध्ये गेल्यानंतर काय होतं, खरं तर हा खटला 9 बेंचेसकडे जायला होता आणि पुरेसे जे प्रतिनिधित्व सर्वोच्च न्यायालयामध्ये जे मांडलं ते चुकीच्या पद्धतीनं मांडलेलं आपल्याला दिसून आलं. ते म्हणजे खोटी माहिती त्यामध्ये देण्यात आली आणि न्यायालयाने चुकीचा निर्णय झाला. न्यायालयाने जे इंदिरा सहानीमध्ये 100% मराठा समाजाचं प्रमाण मोजायला हवं होतं ते मोजलेलं नाही. कोणी त्याला बोललं का आक्षेप कोणी काउंटर केलं मला माहीत नाही. कोरोना पिरियड होता, भाषांतर झालेलं नाही अहवालाचं. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 1194चा अहवाल होता आणि 500 परिशिष्ट होते, फक्त 60 पानं मांडले. जो राज्याचा महाधिवक्ता आहेत आशुतोष कुंभकोणी, या माणसांनी याला मारेकरी म्हटलेले मराठा आरक्षणाचं, यांनी मांडूच दिले नाही. आता त्याने अलीकडे आरोप केला मला मुख्यमंत्र्यांनी त्या काळामध्ये मांडू दिलं नाही. मग आता कोणाचं षडयंत्र आम्ही समजायचं? खरं तर हे षडयंत्राचे भाग आहेत आणि त्या आरक्षणाचं मला मांडू दिलं नाही ही गोष्ट झालेली आहे. आणि जे तुमचं मूल्यमापन होतं आयोगाचं, ते मूल्यमापन देखील चुकीच्या फॉर्म्युल्यावर होतं. कारण अहवालाच्या आधारानं मूल्यमापन व्हायला पाहिजे होतं, ते चुकीच्या फॉर्म्युल्यावर होतं. आणि मुद्दा असा आहे की एकदा ज्या आयोगाने जे मागासलेपण सिद्ध केलेलं आहे तुमचं, ते आयोगाने जे मागासलेपण सिद्ध केलं, तर ते मागासलेपण सिद्ध झाल्यानंतर कोर्टानं, उच्च न्यायालयानं त्याला वैधता मिळवल्यानंतर सुप्रीम कोर्टाला देखील अधिकार नाही आहे ते मागास म्हणजे अप्रगतांना प्रगत ठरवणं. हे सुप्रीम कोर्टाच्या कार्यक्षेत्राबाहेरची गोष्ट आहे. कारण राज्याला अधिकार आहे मागास ठरवण्याचा, सुप्रीम कोर्टाला नाकारण्याचा अधिकार नाही. आणि हे सुप्रीम कोर्टाने जे काम केलेलं आहे, म्हणजे त्यांचा आदर ठेवत बोलतो मी, ते आपल्या कार्यक्षेत्राबाहेरचं काम केलेलं आहे. म्हणजे 2 न्यायालय असे म्हणतात, 3 न्यायालय तसे म्हणतात. ही काय प्रगतांना अप्रगतांना प्रगत घोषित करणं हे आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर होतं. आणि नोकरीमधलं जे प्रतिनिधित्व आहे तेच देखील चुकीच्या पद्धतीने तुम्ही मांडण्यात आलेलं आहे. तर हे जे प्रयोजन आहे, तर हे कुटील राजकारणाचा आपला हा डाव आम्हाला या ठिकाणी दिसून आलेला आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा तुम्ही ठेवायला हवा होता की याच्यामध्ये असं आतापर्यंत जे आरक्षण दिलेलं आहे, म्हणजे मराठा आरक्षण, त्याच्यामध्ये दुसरा क्रमांक फार महत्त्वाचा, राज्याला जे कार्यक्षेत्र दिलेलं होतं न्यायमूर्ती गायकवाड आयोगाला काय कार्यक्षेत्र दिलं तुम्ही की अपवादात्मक परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण देणं योग्य ठरतं काय स्पष्ट करणे. मग ते सर्वोच्च न्यायालय म्हणते की अपवादात्मक परिस्थिती नाही. आणि सर्वोच्च न्यायालय ते जुनच 94चा निर्णय तुम्हाला देऊ लागलेले आहेत. दूरदराज, ज्याचा संपर्क होत नाही अशा ठिकाणी असं पाहिजे. अरे कुठून आणायचं? आता ती राहिली का परिस्थिती? 30 वर्षानंतर ती राहिलेली नाहीये, बदललंय. हे सर्वोच्च न्यायालयाने ध्यानात ठेवायला पाहिजे होतं. अपवादात्मक परिस्थितीमध्ये देण्याला योग्य ते नव्हतंच. कारण 50%च्या पुढे तुम्ही अपवादात्मक परिस्थिती सिद्ध होत नाही. कारण
एम आर बालाजी विरुद्ध तुम्हाला मी सांगितलं म्हैसूर स्टेट आणि 64चा निर्णय, ते 50 इंदिरा साहनीचा निर्णय 50%पेक्षा अधिक आरक्षण देता येणार नाही. अपवादून परिस्थिती तुम्ही सिद्ध केली नाही. उच्च न्यायालय म्हणतं पण तुम्ही नाही म्हणता. आता अपवादून स्थिती हे जुने निकष सर्वोच्च न्यायालयाने बदलायला हवी होती की नाही, सरकारने बदलायला हवी होती की नाही. सरकार हे सगळं करू शकतंय, पण किती दिवस तुम्ही असं करणार, किती दिवस समाजाला वेठीला धरणार, हा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, आयोगाकडे असे कार्यक्षेत्र द्यायला पाहिजे होतं की आतापर्यंत महाराष्ट्रातल्या ओबीसीनं जे आरक्षण दिलेलं आहे ते लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधीच्या पातळीवरती योग्य दिलं आहेत काय, तर त्याचं महत्वाचं उत्तर मिळालं असतं तुम्हाला. ते महत्वाचं उत्तर तुम्हाला मिळू शकलं नाहीये त्याच्यामध्ये. ते जर उत्तर मिळालं असतं तर खऱ्या अर्थानं 32-33% संख्या ओबीसीच्या बांटी आयोगानं लांबून संख्या 37.5 दाखवलेली आहेत. तर 16% आरक्षण हे त्यांना मिळत होतं, 16 हे मराठा समाजाला त्याच्यामध्ये मिळत होतं. हा साधा विषय होता त्याच्यामधला. का आणि सर्वेक्षण झालं असतं तेवढे 2 समाज पुढे आले असते का? वंचित घटकाचे त्यांना हिसकून घेण्याचा हा प्रश्न नाही ओबीसीचा, किंवा मराठा समाजाला देण्याचा हा एक प्रश्न नाही. पण SC STला 100% आरक्षण आपल्या घटनेमध्ये मिळतं, पण जे काही ओबीसी असतात त्यांना एकूण लोकसंख्येच्या 50% आरक्षण मिळत असतं. मग ते 50% आरक्षण नाही तर आताचा जो आलेख जो केला, 19%चे लोक 24% आरक्षण घेऊ लागले. 6 वर्षाचा अहवाल जर पाहिला तर 24.5%, आणि जे 27% जे लोक आहेत ते 42% आरक्षण घेऊ लागलेले आहेत. म्हणजे 100%पेक्षाही जास्त आरक्षण हे घेऊ लागलेले आहेत. आकडेवारी बघा, या अहवाल बघा. आणि आता सांगितलं की EWS मध्ये मराठा समाजाला आरक्षण फार मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे, म्हणून मराठा समाजाचं तुम्ही हे केलं पाहिजे EWS. अरे EWS मध्ये आरक्षण मिळेल कसं? गायकवाड आयोगानं जे 16 ते 19 पर्यंत जो अहवाल सादर केला त्याच्यामध्ये सांगितलं की MBBSला फक्त 6.5% आहेत. म्हणजे तुम्ही 38%पैकी 6.5% 48% होतं, आता नंतर 38 झालं. तर 6.5% फक्त मराठा समाजाला MBBS मध्ये सीट आहेत, आणि तुम्ही म्हणतात 10% मध्ये 8.5% EWS मिळवले. अरे ते 2000ला जे आरक्षण मराठामधून जे रद्द झालं होतं ते EWS मध्ये दाखवण्यात आलेलं आहे, म्हणून ते प्रतिनिधित्व वाढलेलं आहे. आणि त्या अशा खोट्या आकडेवारी देऊन समाजामध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न. अरे गायकवाड आयोगामध्ये तुम्ही पुणे झालं, मुंबई झालं, नागपूर झालं, या विद्यापीठाची संख्या 4%पेक्षा जास्त दाखवलेली नाही प्राध्यापकांची. कोण नियुक्त करते? इंडियन ज्या सरकारी गव्हर्नमेंट संस्था आहे त्याच्यामध्ये तर मराठा सापडत नाही, विद्यापीठामध्ये मराठा सापडत नाही. कोण नेमलं जातं? कोण षड्यंत्र करतं? का मराठा राजकीय प्रतिनिधी करतात? काय या बाबीकडे बघत नाही? तुम्ही कशासाठी तिथं ठेवलेले? कांदे खाण्यासाठी नुसते? सर्व समाजाचे असू द्या, असं मी म्हणत नाही मराठा समाजाचं एखाद्या प्रतिनिधी पाहतो, सर्व समाजाचा प्रतिनिधी असतो. सर्व समाजाविषयी आपण का बघत नाही हे बघितलं पाहिजे. आणि हे जोपर्यंत बघणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने तुम्हाला हे चित्र खऱ्या अर्थाने. आता राहिलं सराफ, बापट आयोग. आता यांचे अहवाल लागले, यांनी नाकारलं. अरे त्यांच्या अहवालाचं पुनर्लोकन या आयोगाने, न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने हे कार्यक्षेत्र द्यायला होतं. कारण पूर्वग्रहदूषित पद्धतीनं अहवाल मराठ्यांच्या फेवर असताना बापट आयोगामध्ये मराठा समाजाच्या विरोधामध्ये रावसाहेब कसबे सारख्या माणसांनी मतदान करून लोकांचे मत फिरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या गायकवाड म्हणजे मराठा आरक्षणाच्या बाजूनं मतदान असताना नाकारलेलं आहे. काय चाललं काय ते? या अशा पद्धतीनं नंतरचा आयोग बी म्हणतो की बापट आयोगाचं आम्ही पुनर्लोकन करणार नाही. म्हणजे याचा अर्थ जाणीवपूर्वक मोठ्या समाजाला गुलाम करण्याचं काम, मोठ्या समाजाला न्यायापासून वंचित करण्याचं काम, आणि यांना रस्ताळलं, चांगलं यांना गुलाम केलं, दारिद्र्य केलं, तर यांच्यावर राज्य करता येतं. या प्रकारचं हे काही ठराविक उच्चवर्णीय लोकांचा हेतू या ठिकाणी असू शकतो असं आम्हाला म्हणायला व्हावे. का? म्हणून आपल्या एवढी मोठी 50%च्या आसपास 45 ते 50% ही लोकसंख्या मराठा असताना का तुम्ही राज्यकर्ते होऊ नये? का तुम्ही राज्य चालू नाही? का शिवाजी महाराजांचा विचार घेऊन सर्व 18 पगड जातींचं राज्य तुम्ही निर्माण करू नये? पण समाजामध्ये, मोठ्या समाजामध्ये मराठा मुस्लिम, मराठा दलित, मराठा ओबीसी यांच्यामध्ये भांड लावलं तर एकटा मोठा समाज बाजूला पडेल आणि स्वतःच्या पातळीनं राज्य करता येणार नाही. आणि मग यांच्यामध्ये भांडणं लावून आपल्याला हे राज्य चांगलं करता येतं. हा काही विचारधारेंचा डाव आहेत का? हे आपण विचार केला पाहिजे या गोष्टीकडे. आणि हे खरंच आहे. आता तुम्ही बघा, धनगरे समाज 1967ला ओबीसी मध्ये होतं 90 पर्यंत.
आणि अगोदर अहवाल नेमला की एक कमिटी नेमली, असं म्हणी त्याला की 3 महिने 6 महिने जाणारे जे भटकंती करणारे आहे त्यांना तुम्ही भटके म्हणा. त्यानंतर 3 महिने जाणाऱ्या शेळ्या मेंढ्या घेऊन जाणाऱ्याला भटके म्हणा. आणि काढला भटक्यांचा, तुम्ही भटक्यामध्ये त्यांना समाविष्ट करून घेतलं ओबीसी मधून, त्यांना वेगळ्या प्रकारचं आरक्षण दिलं. फुगवटा कसा निर्माण केला. वधाव समितीने सांगितलं की भटके वंजारी समाज नाहीये. वधाव समितीचा रिपोर्ट असताना, विरोधात असताना देखील वंजारीनं तुम्ही भटक्यामध्ये, वंजारी समाजाला तुम्ही भटक्यामध्ये टाकलं. टाकण्याबद्दल नाही, गरीब समाज त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, पण प्रगत सुद्धा असतील ना. सर्व समाजामध्ये प्रगत आहे, सर्व समाजामध्ये गरीब आहेत. गरिबांना न्याय मिळणं, वंचितांना न्याय मिळणं, याच्याबद्दल भेदभाव द्वेष करण्याचं काही कारणच नाही आहे. धर्मनिरपेक्ष माणूस, घटना मानणारा माणूस, संविधान मानणारा माणूस कधी कोणत्या धर्माचा, जातीचा द्वेष कधी करत नाहीत. आणि संविधानिक मागण्या मांडत असताना कोणी द्वेष करू नये. आतापर्यंत ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मांडण्याचं जे काम आहे ते आतापर्यंत आपण करतच चालवलं आहे. आतापर्यंत जेवढ्या अनुसूचित जाती जमाती असेल, भटक्या विमुक्त असेल, यांच्यासाठी लाखो रुपयाच्या योजना केंद्र आणि राज्य स्तरावर झाल्यात. वंचित घटकासाठी रोजगार हमी असेल, घरकुल असेल. आता अन्न सुरक्षा विधेयक किती कमी किमतीनं अन्नधान्य घेतं, सर्व जनतेला पोचवलं जातं. त्यामुळे अंतर्गत बाजारपेठ निर्माण झाली नाही, निर्यात थांबवलेली आहेत. आणि शेतकऱ्याला नेहमी खर्चावर आधारित भाव न मिळाल्यानं हा देश पोहोचवणं चाललेला. हा कोणाच्या ह्याच्यावरती आहे? रात्रंदिवस कष्ट करणारा, रक्त ओकणारा, रक्त आटवणारा, आणि त्याची घालमेल, त्याचे दैन्य, त्याचे संघर्ष, हा सगळा साहित्यच या शेतकरी जीवनावरती, कामगारच्या जीवनावरती आधारलेला आहे. का कामगारांना म्हणून न्याय मिळू नये? का शेतकऱ्यांना न्याय मिळू नये? का वंचित घटकांना न्याय मिळू नये? का दलित समाजाला न्याय मिळू नये? सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. आणि न्याय मिळू शकतो. एक साधा विचार करा. एक BSNL कंपनी, तुम्ही BSNL कंपनीची जी रक्कम आहे ती 3 वर्षाचा महसूल आहे त्यांचा, म्हणजे BSNLचा अधिकार 10% आला, 3 कंपन्या 10%, त्यात BSNL आहे. 90% महसूल तर तुमचा जिओकडे चालला. 3 वर्षातलं 7 लाख कोटीची महसूल आहे. मग अशा 250 ज्या कंपन्या आहेत भारतातल्या, ज्या निर्गुंतवणूक खाता आर्यन शौरीपासून सुरू झाला, अटल बिहारी वाजपेयी पासून आतापर्यंत तुम्ही ते करू लागले, विमान विकू लागले, जहाज विकू लागले. रोजगार निर्मितीचं जे साधन आहे, नोकऱ्या देणारं साधन आहे, रोजगार पुरवणारं साधन आहे, हे जर गेलं, महसूल जमा करणारं साधन आहे, रेल्वेसारखं, पोस्टासारखं, याच्यात नोकरी देणारे हे महत्वाचे साधन आहेत, तेच जर बाजूला गेल्यानंतर तुम्ही दूरसंचार आहेत, तर पैसा निर्माण कसा होईल? कल्याणकारी योजनेसाठी पैसा येईल कुठं? आणि राज्य व्यवस्थेची गुणवत्ताच काय? जे यशस्वी उद्योग तुम्ही जर विकून टाकले आहात, तुम्ही कशासाठी आहेत? तुम्हाला जर नॉलेज नाही, व्यवस्था कशी चालवायची, एवढे उद्योग आपण आतापर्यंत यशस्वी झाले, चालवले, आणि ते चालवता येत नाही, ते भांडवलदाराच्या घशात घालायचे. भांडवलदार देखील उच्चवर्णीय विचारधारेचेच आहेत. उद्या कोणाला सेवा सवलती देणारे, सामान्याचे, दलित, उपेक्षित आणि कष्टकऱ्याचे मुलं या कंपनीत ते घेतील का? मुळीच नाही. ते वॉचमन ठेवतील, हंटर लावतील. मग नुसतं लॉ अँड ऑर्डरच तुम्हाला करायची का? ज्यावेळेस आम्ही भांडवलदाराच्या विरोधामध्ये जाऊ आक्रोश करू, त्यावेळेला तुम्हीच तुमची मिलिटरी आणि फौज आणि पोलीस आमच्यावरती रणगाडी सोडणार आहेत. मग मार्क्स तो म्हणतोच, हा लढा वर्गविरहित लढा आहे, पण आमच्या देशामध्ये मार्क्सवाद का येऊ शकला नाही? की इथं जाती आणि धर्म हे प्रबळ असल्यामुळे येऊ शकले. कारण ही सगळी लढाई वंचिताची आहे. हा विचार आपण सर्व बांधवांनी लक्षात घेतला पाहिजे. आणि ज्या ज्या वेळेला सर्व वंचिताचे लढे होते, त्याला मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे. मराठा हा भाऊ आहे, सर्व समाजाचा त्यांनी द्वेष करू नये. जे आता वाकयुद्ध चालू आहेत, राजकीय नेत्यांनी जे प्रदूषण केले, ते राजकीय प्रदूषण, त्यातून सामाजिक प्रदूषण वाढायला लागलेलं आहे, हिवेदय वाढलेले आहेत, जातीय देश वाढलेला आहे, तो निराकरण व्हावा. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, महात्मा फुलेंची शिकवण, बाबासाहेबांची शिकवण ही अंगी काढली पाहिजे. विरा शिंदे आहेत, कर्मवीर भाऊराव पाटील आहेत, पंजाबराव देशमुख, अशी कितीतरी माणसं या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यांनी खूप मोठं काम या महाराष्ट्रामध्ये केलं. एक मोठे दीपस्तंभासारखे लोक आपल्यासमोर आहेत. यशवंतराव चव्हाणसारखे पुरोगामी महाराष्ट्र, वसंतराव नाईक साहेबासारखी माणसं, ही मोठी मोठी माणसं आपल्या राज्यामध्ये होऊन गेलेली आहेत. त्यांनी मोठं काम केलेलं आहे, हे ध्यानात घेतलं पाहिजे. आणि हे ध्यानात न घेता आपण पुढे जर जाऊ लागलो तर कसं होणार या देशाचं? हा विचार आपण आपल्या डोळ्यापुढे ठेवा. आणि असंच जर ह्या कुटील राजकारणाच्या आहारी आपण जर गेलो तर खऱ्या अर्थानं आपला देश स्वतंत्र होऊ शकणार नाही. आता शेवटचा मुद्दा हा आहे
की आता मराठ्यांना आरक्षण मिळवण्याचा मार्ग काय? आता क्युरिटी पिटिशनमध्ये 1% निर्णय लागतो. पण सरकारनं ठरवलं, केंद्र सरकारनं ठरवलं तर न्यायालयाला ते पटवून दिलं तर न्यायालय निर्णय देऊ शकतात. त्याच्यामुळे तो एक प्रश्न नाही. दुसरा महत्त्वाचा 50%च्या आत यांनी शिथिल केली पाहिजे. कारण 85% समाज हा गरीब असताना 50%मध्ये ठेवायचा, हे ठेवता येणार नाही. कारण भांडणं सुरू होतील. आता तो रोहिणी आयोग स्वीकारलेले आहेत. अबकडं त्यांना तुम्हाला करायचं, कोणती जात कशात घालायची, याच्यावर तुमचे संघर्ष निर्माण होतील. तो संघर्ष होता कामा नये. समाजाशी प्रश्न सुटले पाहिजे. उपेक्षितांची व्याख्या या देशामध्ये झाली पाहिजे. जर तुम्हाला आत्ताच्या प्रसंगामध्ये घटनादुरुस्ती न करता नव्या परिशिष्टामध्ये टाकावं लागेल, ज्यावेळेस तामिळनाडूचं 69% आरक्षण 15 राज्यांनी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहेत. या आरक्षणाचे लढाई सुरू झाले. ओक्कालिंग आणि लिंगायत प्रबळ समाज देखील मागणी करू लागलेले आहेत. तुमचं पंजाबमध्ये केंद्राच्या यादीमध्ये 68 आणि राज्याच्या यादी 71 समुदाय आहेत. तिकडे ममता बॅनर्जीनं मुस्लिम समाजाला 99% मुस्लिम समाजाला आरक्षणाची यादीत आणलेलं आहे. 10% डाव्यांनी आरक्षण दिलं होतं, आता 17%वर आणलेलं आहे. ते कसे देतात? तुम्हाला देता येत नाही. बिहारनं आता 63% आरक्षण आणलेलं आहे आणि अन्य 15 राज्यांनी आरक्षण दिलं. ज्यावेळेस मराठा आरक्षणाचाच प्रश्न येतो त्यावेळेस हे विषय कसे येऊ लागलेले आहेत हे मला कळू लागलेलं नाही. महाराष्ट्रामध्ये कोण आहे असं की या मोठ्या समाजाला गुलाम करण्याचं षडयंत्र रचू लागलेलं आहे? हा विचार आम्ही लोकांनी ठेवला पाहिजे. आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने, मोदी सरकारने निर्णय घेतला पाहिजे. सर्वेक्षण हे झालं पाहिजे की जातीच्या आधारावर सर्वेक्षण करा, प्रगतांना बाहेर काढा. खरं तर EWS हे आरक्षण योग्य नाही आहे, कारण त्यात सामाजिक मागासले पण पाहिजेत. कारण प्रगत लोक त्याच्यामध्ये येणार नाही आहेत. आता म्हणता मराठा समाज 8.5% धादाम खोटं आहेत, हा अपप्रचार आहेत. असं EWS म्हणून आरक्षण मिळालेलं नाही आणि मिळूच शकत नाही. कारण 16 ते 19 मध्ये 48 मध्ये मराठ्यांना 6%, 6.5% आरक्षण मिळू शकत नाही. तर असं मिळणार कसं? साधा विषय आहे. ते आरक्षण जे मराठा समाजातून सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट त्यांनी EWS मध्ये टाकले आणि तो फुगवटा त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न तिथे केलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की मराठवाड्यामध्ये जे मराठा कुणबी ज्या नोंदी आहेत, कुणबी समाज आहे. कारण ज्या हैदराबाद संस्थानामधून मराठवाडा वेगळा झाला आणि महाराष्ट्रामध्ये आला, त्या जाती त्या प्रवर्गामध्ये गेल्या, मराठा का गेले नाही? अरे ह्या कुणबीच आहेत आणि मग ह्या त्याचे रोटीबेटी व्यवहार आहेत, नात्याचे संबंध आहेत. सगळ्या घटक राज्यामध्ये जे राज्य मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितले ते OBC मध्ये गेलेले आहेत. आणि म्हणून सॅम्पलिंग जरी कमी सापडलं मराठवाड्यांचं, हा मराठवाड्याचा प्रश्न तर मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा हातात घेतला पाहिजेत आणि हा प्रश्न पहिला सोडवला पाहिजे आरक्षणाचा आणि नंतर उर्वरित महाराष्ट्राचा सोडवला पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. मराठवाड्यावर किती अन्याय करणार? अरे ज्यांच्या नोंदी त्या सापडणारच आहे. मराठवाड्याचा प्रश्न आहे. मराठवाड्याच्या सॅम्पलिंगच्या आधारानं संपूर्ण मराठा समाजाला राहिलेच किती, काही 80 लाख लोक असतील जास्तीत जास्त मराठवाड्यामध्ये. त्या लोकांना तुम्ही याच्यामध्ये समाविष्ट करा. म्हणजे 50-60 लाख जे काय 80 लाखापर्यंत लोक असतील त्यांना समाविष्ट करा आणि OBC प्रमाणपत्र व्हॅलिडिटीची व्यवस्था करा. आणि ज्यानंतर रोहिणी आयोग तुमचा येईल त्याच्यामध्ये काय अबकड करायचे, सर्वेक्षण कशा पद्धतीने करायचं. आणि एवढे वर्ष हा प्रश्न झुंजत ठेवू नका, कारण देशापुढचे अनेक प्रश्न मोठे आहेत. त्या प्रश्नाकडे लक्ष द्या. आणि खऱ्या अर्थानं देश पुढे न्यायचा असेल तर या मोठ्या लोकांनी राजकीय संस्कृती आणि उच्चवर्णीयांनी राजकीय संस्कृती घालून द्या. सर्व समाजाला एकोप्याने घ्या. राजकीय संस्कृती सामाजिक स्तरावर झिरपत असते. आपण जसे वागता बोलता सामाजिक हे घडू लागलेले आहेत. म्हणून आपण उदात्त देवना जनसेवक आहो. या उदात्ततेतून राजकीय लोकांनी अवलंब करा. गाड्या घोड्या, सत्ता, पद, संपत्ती याचा आविर्भाव डोळ्यापुढे ठेवू नका. कारण आत्ताचं जरांगे पाटलाचं जे नेतृत्व आहे ते सामान्य नेतृत्व आणि तुम्हाला लोकांना द्वेष, तिरस्कार, राग तुमचा निर्माण होऊ लागलेला आहे. कारण लोकांना नोकऱ्या नाही, शहरं समाविष्ट करून घेत नाही, उद्योगाला पैसा नाही, बेरोजगारी आहे, शिक्षणाचं वाटोळा आहे, संध्या नाहीत, अनेक गोष्टीच्या बाबतीमध्ये आपण पाठीमागं जाऊ लागलेलो आहेत. वेळीच आपण या सर्व प्रश्नावर निदान कराल अशी अपेक्षा आहे. आणि मला असं वाटतं की या प्रश्नातून बऱ्याच गोष्टीचा उकल झाला असेल असं मला वाटतं. येणाऱ्या काळामध्ये असेच 5-7 व्हिडिओ माझे मराठा आरक्षणावरती येणार आहेत आणि सर्व विषयावरती साधक बाधक चर्चा होणार आहेत. अशाच पद्धतीनं आपण सहकार्य करावं ही आपल्या नम्र विनंती. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.